ही आपली पहिली स्टेप आहे रायरेश्वरच्या दिशेनं आणि आपण आलोय सोलापूरच्या स्टेशनवर माझ्यासोबत ओंकार आणि आपण भेटूया रायरेश्वरवर. रायरेश्वर किल्ल्याकडे जाताना आपला जो काय पहिला मुक्काम होता किंवा पहिला स्टॉप होता तो सोलापूर पासून आपण निघणार होतो. त्यामधला पहिला जो पार्ट होता सोलापूर जंक्शनवर निघणे मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, तर त्यामध्ये रिझर्वेशन न केल्यामुळे आपल्याला मोठा फटका बसलाय आणि आपण तुफान गर्दीतून प्रवास करतोय. तुम्ही बघू शकता अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आहे. तरी आपण कसं तरी मॅनेज केलं. उद्या सकाळपर्यंत किंवा 4 ते 5 तासाच्या जर्नीनंतर आपण पुण्यामध्ये पोहोचू. पुण्यामधून परत उर्वरित प्रवास भोरकडून वडतुंबी आणि वडतुंबीकडून किल्ले रायरेश्वर. आता फक्त एवढं, बाकीचे अपडेट तुम्हाला परत देईल. जय हिंद. सकाळचे 2:45 म्हणजे 3 वाजलेत आणि आपण पुण्यामध्ये पोहोचलोय. ही आपली गाडी सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस. रात्री आपण प्रवास केला सोलापूर ते पुणे आणि पुण्यावरून पुण्यामध्ये जेव्हा आपण पोहोचलो त्याच्यानंतर आपण जवळजवळ 3 तास विश्रामगृहामध्ये आपण आराम केला आणि त्याच्यानंतर आपण आता बोर्डकडे प्रस्थान करतोय. तर आपण बघतो एकदम सिनेमॅटिक एकदम सुंदर अशी सकाळ आहे. धुकं वगैरे पसरलेलं आहे आणि जणू सूर्य जो आहे तो निसर्गाच्या कुशीतून बाहेर येतोय असं वाटतंय. खूप सुंदर असा प्रकारचा वातावरण आहे आणि धुक्यामुळे आपल्याला ही जी सकाळ आहे ते अजून आल्हाददायक वाटतंय. आणि मला वाटतं काहीतरी 1 तासाभरामध्ये आपण भोरमध्ये पोहोचूया. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला परत बाकीच्या गोष्टीचा अपडेट आहे. आणि त्याच्या अगोदर एक नेकलेस पॉइंट आहे तो तुम्हाला मी नक्की दाखवेल. तो व्हिडिओ बघत राहा. आता जो आपण बघणार आहोत तो आहे नेकलेस पॉइंट. त्याजवळ आपण आला असं मला वाटतं. आय थिंक सो. हा नेकलेस पॉइंट नाहीये बट इट्स गुड. कसलं भारी यार. हाच नेकलेस पॉइंट आहे वाटते बहुतेक. पण दुकानं काही तरी गेला. इथे इथं नदी आहे ती म्हणजे अशी नेकलेस सारखी आहे पूर्ण. पण दुकानामुळे काही तरी गेलं ना. पण इट्स ओके, चल नो प्रॉब्लेम. मित्रांनो बघू शकता की आम्ही काय फील करतो तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बघताय. आम्ही प्रत्यक्षामध्ये अनुभवतो या गोष्टी. जबरदस्त वातावरण आहे, जबरदस्त. आणि हे पूर्ण धुकं पसरलंय पूर्ण आणि आम्ही पूर्ण धुक्यामधून प्रवास करतोय असं वाटतंय. ऑलमोस्ट सकाळच्या 8 वाजलेत पण धुकं अजून आणि काय सूर्यानं धुक्याची चादर ओढले असा सीन आहे हा. खूप म्हणजे खूप जबरदस्त वातावरण आहे. एक नंबर. हो. एक नंबर. शेवटी आपला पुणे टू भोरचा जो प्रवास आहे तो संपला आहे आणि आपण आता भोरमध्ये उतरतोय गाड्यामधून. हे जे तुम्ही बघताय हे आहे भोर बस स्थानक आणि आता आपण इथून जो आहे पुढला मार्ग बघणार आहोत. आपण जाणार आहोत आता इथून पुढे वडतुंबीला. आय थिंक वडतुंबीसाठी आपल्याला इथून जी बस लागणार आहे ती एकतर टिटेघर असेल किंवा कोरले असेल. आपण जर चौकशी करूया येते त्याच्यानंतर आपण पुढला मार्ग बघूया. ओके, क्लिक तर भेटला.
हा मित्रांनो, काल आपण जेव्हा चाललो होतो इथून त्यावेळेस आपल्याला जो पॉईंट आपल्याला भेटला नाही तो पॉईंट आता भेटेल. हा आहे गोरचा सगळ्यात चांगला पॉईंट, त्याला आपण म्हणतो नेकलेस पॉईंट. जरा काढ रे, जर पुढे नीट जर मोबाईल बाहेर पुढे जाईल. असा आहे इथून असा काय माहिती.